पावसाळ्यामध्ये कुठले आजार वाढतात? तर पहिले आजार म्हणजे वाताचे आजार. संधिवात असतो, आमवात असतो, हाडं दुखणं असतं, नंतर अंग दुखणं असतं, हे आजार वाढतातच. परंतु त्याशिवाय खोकला आणि दमासुद्धा या ऋतूमध्ये वाढू शकतो. त्याला एक कारण आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये आर्द्रता असते, ढग आलेले असतात आणि ढग आले की त्याला आयुर्वेद दुर्दीन म्हणतो आणि दुर्दीन असल्यामुळे फुफ्फुसामध्ये जे अवयव आहेत, ज्या नळ्या आहेत, ब्रॉन्क्युल्स आहेत, अल्व्हेओला आहे, त्याच्यामध्ये कफाचं सिक्रेशन व्हायला लागतं आणि एअर पॅसेज म्हणजे ज्याच्यामधून हवा आत जाते तो ब्लॉक होतो आणि दम्याचा आजार चालू होतो. यासाठी आयुर्वेदाने तीळ तेलामध्ये लवण मिक्स करायचं म्हणजे सैंधव मिक्स करायचं, ते व्यवस्थित हलवायचं, गरम करायचं आणि त्यांनी छाती चोळायची आणि नाडीस्वेद म्हणजे वाफेने छाती शेकायची आणि आतला कप पातळ करायचा आणि तो पातळ झाल्यानंतर मिठाचं पाणी वगैरे छान प्यायचं, भरपूर प्यायचं आणि उलटी वाटे हा सगळा कप काढून टाकायचा. असं केल्याने छाती मोकळी होते आणि दम्याचा आवेग सगळा कमी होतो आणि रुग्णाला पण छान बरं वाटू शकतं. परंतु तरीही सांगतो की दम्याचा जर आजार ह्या ऋतूमध्ये वाढत असेल तर चांगल्या वैद्यांना दाखवून घ्या आणि त्याची चिकित्सा करा म्हणजे चांगला फायदा होईल.